जास्त कोणी घटनामध्ये जोडू नका। आता जे काही मधला तीन महिना बघून जे काही केलं असेल ते जरा आपलं श्रावण सुरू होतं, पोटाला शरीराला सगळ्याला आराम मिळाल। नमस्कार, मी राहुल जाधव आणि तुम्ही पाहताय NDTV मराठी डिजिटल। एक खास बातमी घेऊन तुमच्यासाठी आलो आहे आणि तेवढीच मजेशीर बातमी आहे, कारण की आजचा दिवसही तसाच आहे। आज गटारी आणि गटारी म्हटल्यावरती कोकण आणि गटारी यांचं एक वेगळं नातं असतं आणि गटारी म्हटल्यावरती मद्यपींचा तो हक्काचा दिवस म्हणायला पाहिजे। तसा प्रत्येक दिवस हा त्यांचा हक्काचाच असतो, पण गटारी ही त्यांच्यासाठी थोडी खास असते। मग त्या दिवशी एक दोन पेग जास्त गेले तरी चालतात आणि तसं होतं, आपण पाहतो। कोकणात आपण जर कोकणाचं खास म्हणायचं गेलं तर कोकणामध्ये मजेने म्हणतात की गटारी म्हटलं की पिणं आणि गटारात लोळणं। पण हे सांकेतिक आहे, शब्दशः त्याचा कोणी अर्थ घेऊन नाही, पण गटारीचा एक माहोल आपल्याला कोकणात पाहायला मिळतो। श्रावण महिना सुरू होणार असतो, त्यामुळे श्रावण महिन्यामध्ये पूर्ण महिन्यामध्ये खाण्यापिण्यावरती म्हणजे खास करून मांसाहार किंवा मद्य यावरती बरेचसे लोक पाळतात, श्रावण महिना पाळतात, त्यामुळे खाण्यापिण्यावरती तसं बंदी असते। मग गटारी हा त्यांच्या हक्काचा दिवस असतो, कारण की पुढचा महिना दीड महिना त्यांना काही खायला प्यायला मिळत नाही, म्हणजे मांसाहारी, खास करून मांसाहारी आणि मद्याच्या दृष्टीने। मग अशा वेळेला एक राजकीय पुढारी आणि मंत्री भरत गोगावले पुढे आले आणि हेच निमित्त साधून त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांची फिरकी घेतली। फिरकी घेण्याची त्यांनी संधी सोडली नाही असं आपण म्हणूया, कारण की ते एका कार्यक्रमामध्ये गेले होते। कार्यक्रमात सगळे कार्यकर्ते त्यांच्यासमोर बसले होते आणि गटारीचा दिवस होता आणि त्या दिवशी कार्यक्रम होता, त्यामुळे गोगावलेंनी ही संधी सोडली नाही। त्यांनी भाषणाची सुरुवात करतानाच आधी सर्वात पहिले आपल्या कार्यकर्त्यांना गटारीच्या शुभेच्छा दिल्या। आता गटारीच्या शुभेच्छा दिल्यानंतर सर्व कार्यकर्ते थोडे बुचकळ्यात पडले, अरे गटारीच्या शुभेच्छा, आणि नंतर त्यांच्यामध्ये हास्यही पिकला। मग गोगावले साहेबांनी काय केलं तर गटारी तुम्ही कशी साजरी कराल याचं मार्गदर्शन त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना करायला सुरुवात केलं। त्यांनी सगळ्यात आधी काय सांगितलं की गटारी करा, पण थोडं दमाने घ्या, हा त्यांचा पहिला सल्ला होता। दुसरा सल्ला काय होता तर ते म्हणाले, गटारी करण्याच्या नादात गटारात लोळू नका। असं म्हटल्यानंतर तिथं असणारे कार्यकर्ते अक्षरशः फुटले, म्हणजे हास्याचे फवारे उडाले असं म्हटलं तरी चुकीचं ठरणार नाही। मग नंतर गोगावले पुन्हा एकदा ट्रॅकवरती आले आणि मग त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांचे कान पिळायला सुरुवात केली। ते म्हटले, बाबांनो, आता गेले काही महिने तुम्ही काही मजा केली असेल, खाणं पिणं केलं असेल, तर आता जरा दमाने घ्या। आता तुमच्या शरीराला आणि पोटालाही थोडा आराम द्या। आता श्रावण महिना येतोय, आता हे सर्व काही आहे ते सोडून द्या आणि श्रावण महिना कडकडीत पाळा। गणपती बाप्पाचं आगमन होणार आहे। गणपती बाप्पाचं आगमन ते गणपती बाप्पाचं विसर्जन या कालावधीत बाबांनो तुम्ही काही करू नका, असा मोलाचा सल्ला त्यांनी कार्यकर्त्यांना यावेळी दिला आणि कार्यकर्त्यांनी तेवढा मनावरती घेतला। म्हणजे गोगावले बोलत होते आणि कार्यकर्ते ऐकत होते आणि ह्या दोघांमधला हा संवाद अतिशय मजेशीर होता। म्हणजे गोगावले नक्की त्यावेळेला काय म्हणाले, त्यांचा जो आता व्हिडिओ व्हायरल होतोय तो आपण एकदा ऐकूया। तारखेला गटर अमावस्या, जास्त कोणी गटरामध्ये लोळू नका। 13 पासून आपलं श्रावण सुरू होतोय, तो संपूर्ण एक महिना, पुढचे 15 दिवस गणपती जाईपर्यंत। आता जे काही मधला दीड महिना बघून जे काही केलं असेल ते जरा पाळा, पोटाला शरीराला सगळ्याला आराम मिळाल अशी तुम्हाला सगळ्यांना सूचना विनंती करतो आणि दत्तगुरू यांच्यानी प्रार्थना करतो की भरत गोगावले म्हणजे मंत्री आणि महाड पोलादपूर मतदारसंघाचे आमदार, शिवसेनेचे ज्येष्ठ नेते ते आहेत। आता गोगावले साहेबांनी दिलेला सल्ला तुम्ही ऐकला असेल आणि आता हा व्हिडिओ जो आहे, हा व्हिडिओ त्यांच्या मतदारसंघामध्ये मोठ्या प्रमाणात व्हायरल होतो। म्हणजे प्रत्येक कार्यकर्त्याच्या मोबाईलमध्ये जरी आपण म्हटलं तरी हा व्हिडिओ आता पाहायला भेटतोय, त्याची चर्चाही कार्यकर्त्यांमध्ये सुरू झाली आहे। पण आता गोगावले साहेबांनी जो सल्ला दिला आहे, शिवसैनिकांना जो सल्ला दिला आहे, त्यांच्या कार्यकर्त्यांना जो सल्ला दिला आहे, गटारी साजरी कशी कराल, हा सल्ला ते पाळतात की नाही हे गटारी झाल्यानंतरच आपल्याला पाहायला भेटेल। धन्यवाद।